10-15 वर्षापूर्वीची ही पितळेची भांडी अगदी सोने आणि चांदीसारखी चमकतात. कलई केलेल्या भांड्यांचा वापर कसा करायचा आणि कलई जास्त दिवस टिकून राहावी म्हणून आपण ह्या व्हिडिओमध्ये काही टिप्ससुद्धा सांगितलेले आहेत. या अगोदर घरच्या घरी कलई कशी करायची याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. नमस्कार मंडळी, सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण ही पितळेची भांडी धुवून घेतलेली आहेत. ही कलई करून 5 वर्ष ते 7 वर्ष झालेले आहेत. पण आता ही भांडी आणि त्याच्याबरोबर मी ही नवीन काही भांडी घेतलेली आहेत. ते सर्व कलई करून घेणार आहे. कलईसाठी ते दाखवा. हे काय आहे कलई? हे पहा, ही कलईची तार आहे. अगदी हाताने सहज फोल्ड होते. काळा डाग काढणार, साफ करणार, मग कलई लावणार. हा, काळा डाग साफ करून. आणि ते काय? हे काय? नवसागर आहे. आणि आता ही भांडी सगळी सोड्याने साफ करून घेणार. कास्टिक सोडा आहे. ते काय टाकले लाल? तेजप आहे, तर काळे डाग सगळे निघून काय आहे ते? तेजप. तेजप म्हणजे कास्टिक सोड्याचं पाणी असतं. कास्टिक सोडा म्हणजे आपला खाण्याचा सोडा नाही ना? नाही, भांडी साफ करायचं. ते कुठे भेटतो? ह्याच्यामध्ये मुंबई. तर तो जो सोडा आणि कलईची तार दाखवली ती मी Amazonवरून ऑनलाईन मागवलेली. घरच्या घरी भांड्यांना कशी कलई करायची आहे त्यामध्ये ती दाखवलेली. तीही सहज हाताने फोल्ड होत होती. ती थोडीशी जाड होती आणि ही एकदम पातळ कलईची तार आहे. तर या पद्धतीने त्यांनी ती तेजपचं म्हणजे कास्टिक सोड्याचं पाणी टाकून या पातेल्याची सर्व कलई आणि जे डाग होते ते पूर्ण काढून घेतलेले आहेत. आणि परत गरम पाण्याने स्वच्छ भांडी धुवून परत कलई याला केलेली आहे. कलई करण्यासाठी अगदी लालबुंद पातेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये थोडं नवसागर आणि त्यानंतर कलईची तार फिरवून या पद्धतीने त्यांनी ही भांड्यांना कलई केलेली आहे. 5 वर्ष हे भांड्यांची कलई जाणार नाही असे त्या सांगतात. भांड्यांच्या आकारानुसार इथेही कलई करण्याची प्राईस सांगितली जाते. अगदी पहा किती नवीन असल्यासारखे ही पातेली चमकत आहेत. ही माझ्या सासूबाईंची जुनी पातेली आहे. पण अशा पद्धतीने कलई करून वारंवार वापरल्यामुळे या भांड्यांची चकाकी आणि उपयोग आणखीन पुढे चालतच राहतो. पिढ्यानपिढ्या ही भांडी जर योग्य तुम्ही काळजी घेतली तरी अशीच राहतात. यांचा हा पारंपरिक बिझनेस आहे. हे लोक कर्जतवरून आलेले आहेत. तर छोटी मोठी भांडी या आकारानुसार ते याची किंमत सांगतात. या पातेल्याची 400 रुपये त्यांनी कलई करायची किंमत मला सांगितलेली आहे. तर माझी एकूण भांडी खूप होती त्यामुळे त्यांनी राऊंड फिगर पैसे कमी केलेले आहेत. हे असे बिझनेस पारंपरिक करणारे आता खूप माणसं कमी आहेत. मी स्वतःच ही कलई करण्याची पद्धत पहिल्यांदाच पाहिली आहे. या अगोदर मी गॅसवरती कलई केलेली. ती कलई माझी काळी पडली होती. पण ही कलई पाहूया आता आपण किती दिवस टिकणार आहे ते. तर या पद्धतीने आता ही कलई केल्यानंतर ह्या भांड्यामध्ये लगेच थंड पाणी ओततात आणि ही भांडं पूर्ण थंड करून घेतात. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर आपल्याला एक प्रोसेस करायची आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. तर या पद्धतीने मोठ्या भांड्यांना गरम व्हायला आणि कलई करायला वेळसुद्धा जास्त लागतो. तर हे पहा, अगदी चांदीसारखे हे भांडे चकाकत आहे. खूप सुंदर दिसत आहे. हे महाप्रसाद करण्यासाठी सत्यनारायणाचा ह्या पातेल्याचा वापर होतो किंवा घरी देवाचा कोणताही कार्यक्रम असेल तर त्यामध्ये ह्या भांड्यामध्ये बनवला जातो. तर हे पहा, या पद्धतीने जर तुम्ही यामध्ये ही जर कलई करून पाण्यामध्ये नाही टाकलं आणि असंच वरती ठेवलं तर याची कलई पूर्ण जाड होऊन ते भांडे खराब होते. त्यामुळे लगेचच यामध्ये थंड पाणी ओतून आपल्याला घ्यायचे आहेत.
ह्या 4 प्रसादाच्या छोट्या वाट्या आहेत, त्यांना सुद्धा आपण या पद्धतीने छान कलई करून घेतलेली आहे. एकदम जाड मस्त कोटिंग झालेलं आहे आपल्या सर्व भांड्यांना. हे पहा, अगदी मार्केटमध्ये तुम्ही जरी ही कढई घ्यायला गेला तर 1700-2200 रुपयाला ही कढई भेटते. पण याला आता मी कलई केल्यामुळे अगदी नवीन आहे अशी ही वाटत आहे. आता आपण ही कलई केलेली भांडी थोडा वेळ अशीच खुली ठेवूया आणि त्यानंतर याला आपण बेसन लावायचं आहे. बेसन 2 चमचे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थंड पाणी टाकून या पद्धतीने आपण ही सर्व भांडी सुकवून घ्यायची आहेत. म्हणजे याच्यामधील आपण कोणताही पदार्थ बनवला तर आपल्या तो शरीराला अपायकारक आता राहणार नाही. तर ही छोटी पातेलं आहेत, याला मी कलई केलेली नाही कारण धान्य वगैरे भिजवण्यासाठी हे कामाला येते. तर अशा पद्धतीने ही आता सर्व भांडी मी स्वच्छ पाण्याने बेसन पीठ लावून धुवून घेतलेली आहेत. तर पितळेच्या भांड्यांना कलई केल्यानंतर तारेचा कात्या हार्ड वापरायचा नाही. अगदी सॉफ्ट कात्याने हे भांडी आतून धुवून घ्यायची आणि नंतर तुम्ही वरून पितांबरी लावली तरी चालेल. पितांबरी, चिंचेचा कोळ, लिंबू, मीठ याने तुम्ही साफ करू शकता. मी ही रोजची भांडी पितांबरीनेच साफ करते. एकदम छान आहे तशी चकाकी राहते. तर ही काशाची वाटी आहे. ही वाटीने आपण आपल्या पाण्यामध्ये टाकून जर त्या पाण्यामध्ये पाय बुडवले तर आपला वाता कमी होण्यास मदत होतो, असं त्या मावशीनेच मला सांगितले. ही वाटी काशाची आहे म्हणून. आणि नंतर जर तुमच्या पायांना खूप आग होत असेल तर ही काशाची वाटी घेऊन तुम्ही त्याने पायाला मसाज केले तर आपली उष्णता कमी होण्यास मदत होते. तर अशी ही कलई करण्यापूर्वी भांडी दिसत होती आणि कलई केल्यानंतर अशी एकदम छान ही भांडी चकाकत आहेत. कलई केल्यामुळे तुम्ही यामध्ये कोणताही पदार्थ कितीही वेळ ठेवला तरी आता खराब होत नाही. यामध्ये आंबट पदार्थ सुद्धा तुम्ही. तर आता मी ही कलई केलेली भांडी ते 5 ते 7 वर्ष आरामात जातील. तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी सात्विक रेसिपी अँड होम ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास तुमचे मित्रपरिवार, नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता लवकरच भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय. So instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that, spitting slow,